नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भ साहित्य संघाची निवडणूक लागली आहे. एरवी विदर्भ साहित्य संघाची निवडणूक केव्हा होते आणि केव्हा जाते हे विदर्भाला कळतही नाही. परंतु आता सध्या ही निवडणूक कंट्रोवर्शियल झाली आहे, वादग्रस्त झाली आहे. त्याचे कारण जे गिरीश गांधी यांनी दाखल केलेली उमेदवारी, विदर्भाचे सांस्कृतिक दूत म्हणून ओळखले जाणारे गिरीश गांधी या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. त्याच्यावरून काहींनी वादळ उभं केलं आहे. साहित्य संघ तुम्ही राजकारण्याच्या दावणीला बांधता का, व्यापाऱ्यांच्या हातात देणार का, असा सूर या व्यक्तींनी लावला आहे. गिरीश गांधी हे विदर्भाचे सांस्कृतिक दूत म्हणून ओळखले जातात. आता आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष व्हावंसं वाटलं. त्यात गैर काय? परंतु त्यावरून काही संस्थांनी, काही व्यक्तींनी जणू आघाडीच उघडलेली दिसते. म्हणजे गिरीश गांधींना विरोध यात नवं काही नाही. म्हणजे विरोध होत असेल चांगलंच आहे, नाही होत असेल तेही चांगलं आहे. गिरीश गांधींना आता पण कुठे विरोध झालाच नाही. सर्वमान्य, सर्वांना चालेल असा सर्वपक्षीय हा नेता आहे. गांधी हे काँग्रेसी विचारधारेवर विश्वास ठेवणारे आहेत. परंतु समाजात वावरताना त्यांना कुठेही प्रॉब्लेम गेला नाही. ते भाजपवाल्यांसोबत त्यांचं जवळचं नातं आहे. साऱ्याच पक्षांसोबत त्यांचं व्यवस्थित बॉन्डिंग आहे. शेवटी ते रचनात्मक कामामध्येच पुढे आहेत. अशा वेळी गिरीश गांधींची उमेदवारी वादग्रस्त का व्हावी हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. जसा अनेकांना पडला तसाच मलाही प्रश्न पडलेला आहे. त्याचं कारण आहे की एका वृत्तपत्रातून नागपूरच्या एका वृत्तपत्रातून त्यांच्या विरुद्ध उघडण्यात आलेली आघाडी आता साहित्य संस्थांच्या नावावर गिरीश गांधींच्या विरोधात बंबार्डिंग सुरू आहे. त्या संस्थांची नावंही आहेत, पण अलीकडे संस्था म्हणजे लेटर पॅडवरच असतात बहुतेक संस्था. खास करून अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यात आम्ही आघाडीवर दिसत आहेत. अनेकांना याबद्दल आश्चर्य होतं आहे की कसं काय, म्हणजे हा गांधी या लोकांना का चालत नाही. म्हणजे गिरीश गांधींना विरोध का? विरोध यासाठी वेगवेगळी कारणं, म्हणजे अशी जसे लहान मुलं खेळताना रडीचा डाव खेळताना रडीची कारणं पुढे करतात, तसलं आहे. मी गडकरीचा उमेदवार आहे, त्यांच्या सांगण्यावरून मी उमेदवारी दाखल केली आहे असं गडकरीचं नाव घेऊन गिरीश गांधी बाहेर बोलतात असं त्यांच्या विरोधात सांगितलं जात आहे. गडकरी म्हणतात गांधी म्हणतात मी गडकरीचा उमेदवार आहे. गिरीश गांधींना निवडणुकाही नको आहेत. त्यांचं म्हणणं आहे बाबा गडकरींनी या निवडणुकीत लक्ष घालावं आणि बिनविरोध, सध्या बिनविरोधचा जमाना आहे, ते निवडणुका बिनविरोध कराव्या
म्हणजे हा विचार गिरीश गांधी बोलून दाखवत आहेत असा त्यांच्या विरुद्ध आक्षेप आहे विरोधकांचा. आक्षेप असेलही, पण त्यात चूक काय आहे? म्हणजे त्यात आपला विचार ते बोलून दाखवत आहेत, तुम्हाला पटत असेल तर घ्या, परंतु ते न करता त्यांच्या विरोधात टोकाचा प्रचार करणं सध्या सुरू आहे. व्यापाऱ्यांपासून साहित्य संघ वाचवा, राजकारण्यांपासून संघ वाचवा, विदर्भ साहित्य संघ राजकारण्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि हे सांगताना गडकरी हे अवाङ्मयीन व्यक्तिमत्व आहे, राजकारणी आहेत असं भासवलं जात आहे. म्हणजे अर्थात हे तो पब्लिक आहे, सब जानती आहे, त्यामुळे लोकांना कळत आहे की म्हणजे नेमकं काय म्हणजे. परंतु यात गडकरींचं नाव येत असेल किंवा आलं असेल त्यात चूक काय? गडकरी नागपूरचे आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, म्हणजे राजकारणी म्हणून किंवा मंत्री म्हणून नागपुरातल्या विविध क्षेत्रामध्ये लक्ष घालण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि त्यांच्या नावाने कोणी काय बोलत असेल, काय लायसन्स त्यांना मागितलं नाही गडकरीच्या नावाने गिरीश गांधींनी लायसन्स मागितलं आहे का? एका साहित्यिक संस्थेचं अध्यक्षपद आहे आणि ते मिळावं यासाठी सारेच उमेदवार, अनेक उमेदवार मैदानात आहेत, ते आपापल्या पद्धतीने प्रचार करतायत. अशा वेळी केवळ गडकरींचे नाव घेऊन गिरीश गांधींना टार्गेट करणं हे योग्य आहे का? अनेकांना पडलेला प्रश्न आहे. गडकरी आणि गिरीश गांधी यांचे संबंध आहेत आणि ते गिरीश गांधीही कबूल करतील. आणि समजा गडकरीने लक्ष घातलंही असेल, बोलले असतील किंवा गडकरीच्या सांगण्यावरूनही गिरीश गांधी पुढे आले असतील, त्यात गैर काय आहे? म्हणजे त्यामुळे काही कारण नसताना विदर्भ साहित्य संघ हा राजकीय आखाडा बनवण्याचा प्रयत्न काहींनी चालवला आहे. ते अतिशय चुकीचं आहे. गिरीश गांधी हे ऑलराऊंड नेतृत्व आहे. आतापर्यंत अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं योगदान दिलं आहे, चांगलं काम केलं आहे. त्यांच्या कामाची देशाने दखल घेतली आहे. अशा वेळी एक साधं अध्यक्षपद विदर्भ साहित्य संघाचं ते मागताय, त्यातून त्यांना विरोध होत आहे, हे अनाकलनीय आहे. म्हणजे त्यामुळेच हा पंक्ती प्रपंच. तुम्हाला काय वाटतं, गडकरींनी विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष व्हावं का? तसा त्यांनी प्रयत्न चालवला आहे, त्यात गडकरीचं नाव घेतलं आहे, हे योग्य आहे का? कॉमेंट करा. नमस्कार.